नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सॅलड. मोड आणण्यासाठी मी आधी 12 तास मूग भिजत घातले होते आणि त्याच्यानंतर 24 तास ते फडक्यात गुंडाळून ठेवले होते. त्याला असे छान मोड आले बघा. हे खूप हेल्दी असतात. याच्यासाठी अजून आपल्याला लागणार आहे कांदा, पुदिन्याची पानं थोडीशी, कोथिंबीर, किसमिस, काजू, खजूर आणि चवीपुरतं मीठ आणि लिंबू. मुगांमध्ये प्रथिनं असतात, फायबर असतात, व्हिटॅमिन्स असतात आणि खनिजांचा तर तो उत्तम स्रोत आहे. सुपरफूडच आहे समजा. याच्यात आता आपण हे सगळं टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडा कच्चा कांदा टाकला आहे बारीक चिरून घेतलेला. पुदिन्याच्या पानांनी जरा वेगळी टेस्ट येते आणि पोटासाठी चांगलं. कोथिंबीर टाकू आणि हे सगळे ड्रायफ्रूट पण टाकू, म्हणजे आणखीन रिच होईल ते. किसमिसने असा गोडसरपणा चांगला येतो, कारण आपण लिंबू पण पिळणार आहे त्याच्यात. थोडेसे खजूर पण टाकू, जास्त गोड आवडत असलं तर, आणि हा लिंबू पिळू. हे आपलं सॅलड, हिरव्या मुगाचं सॅलड तयार झालं आहे. पचन सुधारण्यासाठी, वजन नियंत्रणासाठी, हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे. कोणाला वाटलं तर तुम्ही याच्यात चाट मसाला वगैरे टाकू शकता, पण असं पण हे खूप टेस्टी आणि छान लागतं. हे आपलं हिरव्या मुगाचं सॅलड तयार आहे. आजची ही माझी हेल्दी रेसिपी आपल्या सगळ्यांना आवडलीच असेल. आवडली असली तर जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.